नमस्कार मंडळी, आपले समाज कट्टा या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। ज्येष्ठांसाठी पाळणा घरे ऐकून थोडं वेगळं वाटलं असेल ना। आज खूप ठिकाणी वृद्धाश्रम दिसत आहेत। वृद्ध, आजारी, एकाकी, हताश, दुःखी, कष्टी ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी दिसतात। पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा असे आपल्याला वाटते तर त्यांच्या जीवनात उत्साह निर्माण झाला तर त्यासाठी गरज आहे ज्येष्ठांच्या पाळणा घराची। कसे असावे पाळणा घर ज्येष्ठांचे? चला तर मग ऐकूया। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो, अशाच प्रकारच्या आमच्या इतर महत्त्वाच्या विषयावर प्रकाश झोत टाकणाऱ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। समाज कट्टा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक विषयावर सातत्याने प्रकाश झोत टाकत असतो। ही एक सामाजिक बांधिलकी असून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानार्जनासाठी आमचे प्रयत्न आहेत। तर मंडळी, आजचा विषय थोडा गंभीर आहे। आजच्या गतिमान युगात आणि विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात वृद्धाश्रमांची गरज सर्वांनाच भासत आहे। कित्येक ठिकाणी कॉर्पोरेट वृद्धाश्रमांची उभारणी झालेली आहे। महिना 25 ते 30 हजार रुपये घेऊन अलिशान हॉटेल सारखे वृद्धाश्रम, हॅपी सिनियर सिटीजन होम अशा पद्धतीने उभारले जात आहेत। कित्येक वृद्धाश्रमांची अवस्था मात्र दयनीय आहे, कारण तिथे देणगीच्या माध्यमातून, सरकारी मदतीच्या माध्यमातून वृद्धांची देखभाल घेतली जाते। कित्येक ठिकाणी एनजीओ काम करत असते। त्यामुळे वृद्धाश्रम चालविणाऱ्या समाजसेवी व्यक्ती आणि संस्थांना मदतीचा हात मिळतो। असे जरी असले तरी खरोखरच वृद्धाश्रमांची गरज आहे का? म्हातारपणी, उतारवयात, आजारपणात, परावलंबी जीवनात आपल्याच माणसांपासून दुरावलेल्या या ज्येष्ठ नागरिकांच्या मनाचा विचार करायला कोणाला वेळ आहे? म्हातारपणाची काठी अशी तुटत असताना त्यांच्या डोळ्यात थिजलेले अश्रू पाहून संवेदनशील मनाला भरभरून आलं नाही तर तो माणूस कसला? त्या वृद्धांच्या नजरेत थांबून राहिलेला आकाश असतं, चेहऱ्यावर उदासी असते। आपलं कोणीच नाही, आपण एकटे आहोत अशी आगतिकता असते। कोणी राजी खुशीनं वृद्धाश्रमात आलेलं नसतं। वृद्धाश्रमात राहणे ही गोष्ट कल्पनेत सुद्धा मन हेलावून सोडणारी असते। का होते अशी परिस्थिती? काही मार्ग नाही का? आज मितीस भारतात ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजे वयाची 60 पार केलेल्या व्यक्तींची संख्या 150 लाखाहून अधिक आहे। येत्या काही वर्षात ही संख्या 198 लाखापेक्षाही पुढे जाईल। म्हणजेच या पिढीला शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे। कुटुंब पातळीवर सगळेच प्रश्न सुटू शकत नाहीत। शिवाय आता झपाट्याने परिस्थिती बदलत आहे। यांत्रिक, इलेक्ट्रॉनिक, सायन्सच्या सर्व शाखांना वेग आला आहे। त्यामुळे जीवनाची गती बदलत आहे, वाढत आहे। आता शिक्षणाच्या कक्षा विस्तारल्या जात आहेत। त्यातून तावून सुलाखून चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी तरुण वर्गाची धडपड चालू आहे। मिळवलेल्या नोकऱ्या मोठ्या आकड्याचा पगार देत आहेत। अर्थातच कामाच्या वेळाही ठराविकच राहिलेल्या नाहीत। सकाळी बाहेर पडले की घरी परतण्याचा मात्र निश्चित वेळ नसतो। त्यातून पती पत्नीचे, नोकरीचे क्षेत्र जर एकच असेल तर मग आनंदच। आई वडील कामाला, चिमणे जीव पाळणा घर आणि घरात फक्त वृद्ध, त्यांच्याशी बोलायला कोणी नाही, त्यांचं ऐकायला कोणी नाही। त्यात
कोणाचाच दोष नाही, दोष परिस्थितीचा आहे. सुमारे 50-60 वर्षापूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. पुरुष मंडळी नोकरीवर जायचे, स्त्रिया घर सांभाळायच्या. आजी आजोबा नातवंडांना खेळवायचे, त्यांचा अभ्यास घ्यायचे, घर कामात मदत करायचे. संध्याकाळी सगळे कसे एकत्र जेवायला बसायचे. त्यावेळी टीव्हीचे शेकडो चॅनल्स, कॉम्प्युटर, मोबाईल यांचा लवलेशही नव्हता. ज्येष्ठ मंडळी मुलांना गोष्टी सांगायची, देशाची, इतिहासाची, निसर्गाची, बोधकथांची माहिती द्यायची. शिवाय शेजारपाजार होता, मुलांवर संस्कार होत होते, एकमेकांकडे जाणे येणे होत होते. घरातल्या, शेजारच्या, चाळीतल्या ज्येष्ठांच्या तरुणाईला आदर वाटत असे. अडीअडचणीला सारे धावत येत, सुखदुःखात सारे सहभागी होत. पण तो काळ गेला. संगणक युगात नोकऱ्यांचं स्वरूप बदलले, कामाच्या वेळा बदलल्या, पैसा येऊ लागला आणि एकत्र कुटुंब दुरावले गेले. एका घराची अनेक घरं झाली. प्रायव्हसीच्या नावाखाली नवीन लग्न झालेली जोडपी स्वतंत्र राहू लागली आणि ज्येष्ठ नागरिकांची समस्या वाढू लागली. या परिस्थितीला इलाज नाही, पण तरी काळानुसार प्रयत्नाने परिस्थिती जुळवून घ्यावी लागेल, बदल स्वीकारावा लागेल. त्यासाठी ज्येष्ठांनीच पुढाकार घेतला पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. हा मार्ग आहे ज्येष्ठांसाठी पाळणा घराचा, अर्थातच सांभाळ घराचा. जशी लहान मुलांसाठी पाळणा घरे असतात, तशी वयाची 60-70 ओलांडलेली मंडळी स्वखुशीने सांभाळणाऱ्यांचा पर्याय शोधू शकतात. आपण सतत घरात एकटे असतो अशी तक्रार करण्यापेक्षा आपल्यासारख्या ज्येष्ठांना एकत्र आणून वृद्धाश्रमापेक्षा वेगळं काहीतरी, म्हणजे पाळणा घरासारखं, सांभाळ घरासारखं काही नवं उभारता आलं तर प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्यासारख्या समवयस्क ज्येष्ठांचा ग्रुप तयार करावा. सकाळी ग्रुपमधील सदस्यांबरोबर हास्य क्लब, योगासन वर्ग, निदान जॉगिंगला तरी जावेच. एकमेकांची चर्चा, विनोद केल्याने, ऐकल्याने मन प्रसन्न राहण्यास मदत होते. आपल्या घरालाच एका अर्थानं पाळणा घर समजावं आणि जमेल तशी घरातली कामं करावी. हातपाय चालत असतील तर परावलंबी न राहता घरातली लहानसहान कामं केली तर आनंद मिळेल, वेळही जाईल. घर आवरणे, झाडू मारणे, लाद्या पुसणे, इस्त्री करणे, कपाट लावणे, फ्रीज साफ करणे, भाजी आणणे, रेशन किंवा दळण आणणे, स्वयंपाकघरात मदत करणे, घरातल्या किंवा शेजारच्या मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना आपल्या आयुष्यातल्या त्याच गोष्टी न सांगता, न पकवता विज्ञानाच्या कथा सांगणे, बँकेतली लहानसहान कामं करणं, कितीतरी गोष्टी आहेत. टाळी काही एका हाताने वाजत नाही. भांडण, वादावादी न करता, कुरकुर न करता जीवनाचा आनंद मजेत लुटता आला पाहिजे. अगदीच हे सारं शक्य नसेल तर ज्येष्ठांसाठी पाळणा घरे शोधावीत किंवा स्वतः सुरू करावीत. तिथे आपल्या समवयस्कांसाठी खेळ, व्यायाम, आहार, औषधोपचार, वैद्यकीय तपासणी, विश्रांती, छंद, वाचन, टीव्ही, रेडिओ, गप्पा गोष्टी, मनोरंजन, खाणे वगैरे खूप काही करता येण्यासारखं शक्य आहे. जागा, पैसा, वेळ यासाठी थोडं नियोजन केलं तर सारं शक्य होऊ शकेल. काही ठिकाणी आई वडील कामावर जातात, जशी लहान मुलांना पाळणा घरात सोडतात तशीच मुलं आपली ज्येष्ठ मातापित्यांना सांभाळ घरात सोडतील, संध्याकाळी परत नेतील, अशी ही व्यवस्था होऊ शकते. म्हणजेच या पिढीतील मंडळींना एकटं वाटणार नाही. ज्यांची मुलं परदेशात आहेत त्यांच्या मोठ्या घरातही ही व्यवस्था होऊ शकते.
सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन काढून जेवण, घरकाम, धुणे भांडी, स्वच्छता यासाठी नोकर ठेवता येऊ शकतो. आपल्या आठवणी एकमेकांना सांगता येतात. गप्पा गोष्टी, किस्से, सहल, कविता, चित्रकला, योगासने, व्याख्याने, करमणूक, सिनेमा, नाटक, मॉलमध्ये भटकंती, गार्डनमध्ये फेरफटका याचाही आनंद घेतला जाऊ शकतो. त्यामुळे एकाकी पिढीला जगण्याचा आनंद मिळेल, समाधान मिळेल. ही एक सामाजिक बदलाची प्रक्रिया आहे. परिस्थितीनुसार आता सर्वांनी बदलले पाहिजे. त्यासाठी त्यांचाच पुढाकार आवश्यक आहे. या संकल्पनेवर विचार झाला पाहिजे. वृद्धाश्रमांपेक्षा अशी सांभाळघरे निर्माण व्हावीत. ही खऱ्या अर्थाने ज्येष्ठांची पाळणाघरे होतील आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यात सुखाचे क्षण, आनंदाचा झोका घेत येतील. असो, आज तुर्तास एवढंच. अशाच वेगवेगळ्या विषयांवर समाज कट्टा यूट्यूब चॅनलवर आमचे व्हिडिओज पाहायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.